मित्रांनो आज 18 मार्च 2026 आपण बघत आहात वेगवान शेती। वेगवान शेती या चॅनलला लाईक करा, शेअर करा, म्हणजे आपल्याला वेगवान शेतीचे पुढील अपडेट तात्काळ मिळत राहतील। आजचा 18 मार्च रोजीचा कांदा बाजारभाव आपल्याला शेतकऱ्यांकडून जाणून घ्यायचा आहे, परंतु तत्पूर्वी शेतकऱ्यांनी किती माल आजच्या मार्केटमध्ये आणलेला आहे। साधारण आज 460 वाहने बाजार समितीमध्ये दाखल झाली आहे आणि काही साधारण 40 वाहने मकाची दाखल झाली। त्याबाबत शेतकरी किती भाव त्यांना मिळाला ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे। धन्यवाद। मारुती जगताने नांदगाव। अहो भाई आता तुम्हाला सांग का, काल 800 गेलो आणि आज 650 गेला। शेतकऱ्याने जीव द्यावा काय द्यावा? किती फरक पडला माऊली? डायरेक्ट 100 दिवसात फरक पडला कालच्या आणि आजच्या याच्यामध्ये आहे। 560 रुपये। आता हाच माल काल बघा, आता हा 900 रुपये गेलेला माल आहे कालचा, आज 750 रुपये। जर डाऊन दे तर हा मोदी त्या याच्यावर जाऊन बसला देवेंद्र फडणवीस साहेब। कशाला परवानगी द्या म्हणतो तुम्ही? गांजात करायला आम्हाला परवानगी द्यावा अशी आमची इच्छा आहे बुवा। 832 रुपये गेले का? 835 रुपये येतो। काय म्हणता? काय नाही, आमचे गेले 530। 530 रुपये गेले का? पिकवले नाही तसे तुम्ही जर पिकवले असते चांगले काय म्हणता, काय सध्या काय स्थिती आहे मार्केटमध्ये? मार्केट डाऊन, शेतकऱ्याचं भलं चालू आहे आजच्या दिवशी। सध्याची स्थिती आजच्या दिवशी नाही, आजच्या दिवशी ते काढायला सुद्धा महाग आहे। मजुरी सुटत नाही, मजुरी काढायची मजुरी सुटत नाही, बाकीचा तर विषयच बाजूला आहे। बिकट अवस्था आहे कांद्याच्या बाबतीत। बिकट म्हणजे शेतकऱ्यांनी कोणता माल करायचा हो? काही केलं त्याला भाव नाही। 100 रुपये विकतील, तेल 154 रुपये किलो झालं। 62 रुपये किती म्हटले माऊली? 530 रुपये। 11 रुपये। 811 रुपयाचा कांदा मिळाले आपल्याला। 500 रुपये मिळाले का? 500 रुपये वाला कांदा काय म्हणते, 400 गेले ना। 400 रुपये गेले का? हा, बरं, काय 400 ना काय पडतो सर आम्हाला? नाही ना? काय 300 रुपये जर मजुरी द्यावा लागते बाहेर तर 400 रुपये गेले, काय पडणार? 400 रुपये वाला कांदा काय भाव मिळाले आपल्याला आज? आज 700 700 रुपये मिळाले का? आज 700 मिळाले, काल 750 झाले होते। किती फरक पडला 2 दिवसात? आज 50 कालच्या हिशोबाने धरला तर 150 फरक 150 रुपये फरक। 750 रुपये वाला 700 रुपये 700 रुपये मिळाले का? 700 रुपये वाला कांदा। 600 रुपये मिळाले का? 600 रुपये क्विंटलचा कांदा मिळाले आज आपल्याला। आज दिला 852। 852 रुपये। 852 रुपयाचा क्वालिटीचा कांदा काय भाव मिळाले आपल्याला? काय 556 रुपये मिळाला। 556 रुपये बघा। 556 रुपये क्विंटलचा कांदा बघा। काय बागायतदार, काय भाव मिळाला? 863 रुपये 863 रुपये। तुम्हाला दादा? आपला निलाव नाही झाला। निलाव नाही झाला? काय भाव मिळाला? 800 रुपये। हे बघा 863 रुपयाचा कांदा आहे। कांदा बघा, एक किंवा दोनच कांदे हातात बसत आहे। क्वालिटी बघा कांद्याची। कांदा म्हणजे कांदा आहे पण भाव नाही आहे बघा। एक सारखा माल आहे, संपूर्ण माल एक जातीचा आहे पण भाव नाही मिळत आहे कांद्याला बघा। 863 म्हणलं काहीच नाही मिळालं। नाही, मस्त आहे। काय भाव मिळाले आपल्याला? 722। 722 होय का? 722 रुपये क्विंटलचा। तुमचा काय भाव गेला दादा? आमची 550। तुमचा हो? 550 गेला। गाडीला काय भाव मिळाला? 600 रुपये 600 रुपये क्विंटलचा। काय म्हटले, काय भाव मिळाला? 650। 650। तुमचा हो बागायतदार? नाही, आपलं काही नाही। काय 550 रुपये क्विंटलवाला कांदा आज आपल्याला। आज 630 जायला 630 रुपये मिळाला आहे का? 630 रुपये। भाव काय मिळाले आज आपल्याला? 500 रुपये। 400 300-400 रुपये मिळाले का? काल 500 झाला होता, आज आला 400। 500 रुपये वाला। काय कांदे आणले होते? काय भाव मिळाले? हे 581 गेले। 581 रुपये। 581 रुपयाचा कांदा काय परवडतं याच्यात? मजुरी पिटायला महाग झाली आता। काय बोला द्या? काय भाव मिळाले आपल्याला? 500 रुपये 500 रुपये मिळाले का? 500 रुपयेवाला कांदा बघा। काय भाव मिळाला आपल्याला आज? 476 476 रुपये। 476 रुपये। काय भाव मिळाले आपल्याला आज? 535 रुपये। तुम्हाला दादा? 700 रुपये 700 रुपये मिळाले। 35 रुपयेवाला कांदा हे बघा। 700 रुपयेवाला कांदा 500 रुपये गेला आहे का? काय भाव मिळाला? हां, भाव काय मिळाला? काय भाव गेला कांदा असतं तुमचा?
पावणे 600. पावणे 600 रुपये घेतला हो. का बरं. तेव्हा आता 700-800 रुपये का व्हायना अनुदान तर द्यायला पाहिजे. 700-800 रुपये आणून द्यावा हा का नाही बाहेर आता ते 500 रुपये मी म्हणतो गुढी पाडत आल्यावर घेते बी का नाही घेते कांदा कारण ज्यूस करून प्यावं लागतं काय माहिती आम्हाला. बागायतदार कांद्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे आजच्या कांदा भावावर? बीजेपी सरकार जेव्हापासून आलंय तेव्हापासून आजपर्यंत कधी वाटतच नाही कांद्याला भाव भेटला. असं ते 2000 रुपये देतात, ते 1500 रुपये देतात, त्याच्यापेक्षा तुम्ही कांद्याला भाव वाढवा ना. आजकाल कांद्या तुम्ही ते 2100-2200 रुपये कांद्या खताची गोणी आहे, कांद्याचे तुम्ही जर 500-600 रुपये भाव येऊ राहिले, काय परवडणार शेतकऱ्याचा? ट्रॅक्टरवाला घेऊन जाणार, काय उरणार आहे? 500 रुपये ट्रॅक्टर, 15,000चा ट्रॅक्टरच होतो. 15,000 रुपये लागवडीला तर खर्च येतो एका ट्रॅक्टरचा. 1000-1500 रुपये तरी दिला जाणारा भाव खूप कमी आहे. निदान 1000, 1200, 1500 तरी गेला पाहिजे. या भावात काहीच परवडत नाही, खर्च पण निघत नाही आहे. आज रोजी मजुरी खूप काय सध्या स्थिती आहे शेतीमालाच्या संदर्भात? शेतीमालाची सध्याची परिस्थिती अशी आहे का हा उत्पादित खर्च सुद्धा निघत नाही आहे. कांद्याचे बाजार 500, 600, 700च्या आतच आहे. कांदा उत्पादनावर खर्च आहे 50,000 रुपये एकरी आणि आज काढण्याचे सुद्धा पैसे त्याच्यात मिळत नाही. शेतकऱ्यांनी माल कोणता पिकवायचा याच्यात गहू करून बघितलं शेतकऱ्यांनी तो 2100-2200 निघतो. एकरी 11 क्विंटल 10 क्विंटलचा ॲव्हरेज आहे. त्याचे पैसे होतात किती? कडधान्याची तीच परिस्थिती. तुरीचे बाजार सुरुवातीला चांगले होते, आज कमी झाले. म्हणायचं भारतामध्ये काय तेल तयार होत नाही का? आयात निर्यातीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचं एकदम प्रचंड असं नुकसान होतं आहे. परिस्थिती अशी झाली की शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय सोडून दिल्याशिवाय पर्याय नाही राहिलेला आहे. कारण जे भांडवल गुंतवायचं ते पण निघत नाही. आता बाहेरची पोरी भेटत नाही म्हणजे शेतकऱ्यांना. अशी सगळ्या एकंदरीत परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांनी कोणताही माल पिकवला सगळ्या वाढण्याकडे वळून बघताय, सर्व प्रयोग करून बघताय. हा शेतकरी प्रगतशील शेतकरी असूनही तो वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करतोय, पण शेतीमालाला भाव मिळत नाही. अशी काल गेले होते 926 हां तर आज पुन्हा बाजार डाऊन झाली. आज गेले 760 रुपये. 461 रुपये 461 रुपयेवाला कांदा 750 रुपये. 750 रुपये. गाव कोणतं माऊली? मांडवड मांडवड. हे बघा 750 रुपये क्विंटलवाला कांदा आपल्याला मिळेल 700 रुपये. 700 रुपये मिळाले का? गाव गाव भोवरीवाल्यांचा कांदा आहे 750 रुपये. काय भाव मिळाले आज आपल्याला? पावणे 800 रुपये. 550 रुपये गेले का? 550 रुपये क्विंटल. 800 रुपये क्विंटलचा कांदा. आलो 1 मिनिट आलो. काय भाव मिळाला आज आपल्याला? 600 रुपये गेलाय का? गावतवानी पैसा हो राहिला ठेवा कुठे हे समजा ना आम्हाला काय सांगा तुम्हाला. बोला माऊली, काय भाव मिळाला आपल्याला? 875 रुपये. 875 रुपये. का माऊली? 600 रुपये. 600 रुपये. 875 रुपयाचा कांदा. हो ना बघितलं नाही. आता एकच कांदा बसतो आणि 700 रुपये. भाषा नाही घ्यायचं काय एका हातात एकच कांदा बसतो पण भाव 600 रुपये. काय म्हणणं आहे? एका हातात एक कांदा बसू राहिला आणि तो 600-700 रुपये जाऊ राहिला. शेतकऱ्यांना भाषा नाही घ्यायचं, काय करायचं? याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? काय करायला पाहिजे? सरकार बरखास्त करून दुसरं सरकार दिलं ते चालेल नाही तर आम्हाला बसवा त्या गाडीत. शेतकरी जर शेती कृषी मंत्री नाही त्याला काय अक्कल यायची? बरोबर, त्याला पोर सोडणं आहे मोदी सरकारला.